नमस्कार, मी विनीत सर स्वागत करतो आपल्या सर्वांच्या युट्यूब चॅनलवर। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना हा प्रश्न पडला असेल की सर डिप्लोमा समर 2024 चा रिझल्ट नेमका केव्हा लागणार, सांगा हो सर, तुम्ही व्हिडिओ का बनवत नाहीये, कुठे गायब झाले तुम्ही। अरे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहिती आहे मी व्हिडिओ तेव्हाच बनवतो ज्यावेळेस काही रिसोर्सेस कडून मला काही बातमी समजते, काही माहिती मला समजते, ठीक आहे ना, त्यावेळेस मी बनवत असतो, ठीक आहे ना। चला, पण आज विद्यार्थी एवढे मेसेज करताय, एवढं कन्फ्युजन क्रिएट करताय, सर आज लागणार होता, आज लागणार होता, काय झालं काय झालं काय झालं। कारण बरेचसे युट्यूबर्स काय करताय, रोज व्हिडिओ बनवताय, रोज आज लागणार उद्या लागणार, आज लागणार उद्या लागणार। अरे जाऊ दे रे भाऊ। आणि हा, काही जेन्युइन युट्यूबर सुद्धा आहे, कारण कसं असतं माहितीये का, आम्ही भरपूर जे जुने युट्यूबर आहे ना, यांचं काहीतरी लिंक असते, थोडं क्रॉस कनेक्शन असतं, काही लिंकिंग असते, काही तुम्हाला सर्वांना माहिती असेल ते, ठीक आहे ना। कारण असंच केव्हापासून बनवतो तुम्हाला सर्वांना माहिती, काही नवीन नवीन नाहीये आपण, ठीक आहे। चला तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की रिझल्टला एवढा वेळ का होतोय। त्यांनी तर आम्हाला सांगितलं होतं की 3rd वीक ऑफ जून मध्ये तुमचा रिझल्ट येणार आहे, ठीक आहे ना। तर रिझल्ट बद्दल एकदम फॅक्ट तुम्हाला आज सांगतो। आणि बघा, एक सांगतो मला, आज तर माझ्या विद्यार्थ्यांनी मला डायरेक्ट लिंक टाकली, सर रिझल्ट डिस्प्ले झाला म्हणे, रिझल्ट लागला म्हणे डायरेक्टली, ठीक आहे ना। रिझल्ट लागला, त्याने लिंक टाकली, मग मी डायरेक्ट एकदम घाबरून गेला की यार, म्हटलं अरे मला सांगितलं नाही, काही नाही सरांनी वगैरे असं काही। मग मी लिंकवर क्लिक केलं तर त्या ठिकाणी डायरेक्टली म्हणत होतं की एंटर युअर एनरोलमेंट नंबर और सीट नंबर, ठीक आहे ना। म्हटलं बापरे, रिझल्ट लागला का। मग मी काय केलं, जस्ट एक एक्झाम्पल म्हणून एका विद्यार्थ्याचा सीट नंबर टाकून बघितला, तर रिझल्ट सुद्धा ओपन झाला। बरं ऐका ऐका ऐका, मजेदार गोष्ट बेटा, रिझल्ट सुद्धा ओपन झाला। मग मला असं वाटलं की यार रिझल्ट लागला, आपण एवढं शांतता का बरं असं। मग मी बघितला तर तो रिझल्ट मागचा होता। म्हणजे बरेचसे एवढे खतरनाक खतरनाक विद्यार्थी भाऊ, अरे घरी बसा, पिक्चर पहा, मूवी बघा, वेब सिरीज संपवा, ते दिलं सोडून वेबसाईट तयार करतात, फेक वेबसाईट, त्याच्यावर लिहितात की रिझल्ट डिस्प्ले, क्लिक हिअर टू डाउनलोड युअर रिझल्ट, असं तसं लिंक जनरेशन असं काही माहिती येतं। त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर दिसतं डायरेक्ट का, समर 2024 रिझल्ट डिक्लेअर असं येतं डायरेक्टली। आणि क्लिक केल्यानंतर रिझल्ट कोणता दाखवता माहिती का, ते विंटर 23 वाला रिझल्ट दाखवता, म्हणजे जो मागचा जुना पुराणा रिझल्ट होता ना आपला मागच्या सेमिस्टरचा, तो ओपन होतो तिथं। आणि विद्यार्थी काहीच पाहत नाही, ते डायरेक्ट काय करता माहिती का, सर रिझल्ट लागला। तर असं सुद्धा भरपूर कन्फ्युजन चालू आहे मार्केटमध्ये, ठीक आहे ना। तर असं भरपूर ठिकाणी झालं, तर काही टेन्शन घेऊ नका। पहिली गोष्ट तर हे सांगतो तुम्हाला, का रे, तुमचं ज्यावेळेस कॉलेज चालू राहतं त्यावेळेस तुम्ही काय म्हणता, सुट्या पाहिजे सुट्या पाहिजे सुट्या पाहिजे। आता सुट्या चालू आहे तर कशाला रिकामं कॉलेजचं नाव काढताय, कशाला रिझल्टचं टेन्शन घेताय। अरे रिझल्ट जो बनला आहे तोच लागणार आहे, नवीन काही तुमचं टेन्शन घेण्यामुळे काही नवीन रिझल्ट मध्ये काही चेंज होणार आहे का, नाही, कशाला टेन्शन घेताय। अरे एकदम बिंदास राहा, ठीक आहे ना। पहिली गोष्ट तुम्हाला समजलं असेल, अरे सोडून द्या, लागेल तेव्हा मी आहे ना, मी सांगायला बसलाय इकडे, आपल्या ऍप्लिकेशन विनीत ट्युटोरियल्स, त्यावर अपडेट येऊन जाईल तुम्हाला, नोटिफिकेशन लगेच तुम्हाला एका झटक्यात विदिन सेकंड तुम्हाला समजून की रिझल्ट डिस्प्ले लिंक वगैरे सर्व तुम्हाला मिळून जाईल। तर ऍप्लिकेशनला डाउनलोड करून ठेवा, नाही तर मग आपल्या चॅनल तर सबस्क्राईब तुम्ही केलेलंच आहे आणि करून घ्या, ठीक आहे ना। चला असो, बघा विद्यार्थी मित्रांनो, सिंपलची गोष्ट आहे, रिझल्ट जो होता ना आपला, तर अकॅडमिक कॅलेंडरनुसार तुमचा हा डिस्प्ले होणार होता 3rd वीक ऑफ जून मध्ये, ठीक आहे ना। जूनच्या 3ऱ्या वीक मध्ये हा तुमचा रिझल्ट डिस्प्ले होणार होता, पण का झाला नाही, तुम्हाला सर्वांना माहिती, इलेक्शन मध्ये होतं, इलेक्शनमुळे तुमच्या एक्झाम थोड्या पोस्टपोन झाल्या, बरोबर ना। तुमचं टाइम टेबल आलं होतं, तुम्ही बघितलं असेल तर 23 एप्रिल पासून तुमच्या एक्झाम चालू व्हायला पाहिजे होत्या, बरोबर ना। पण 23 एप्रिल पासून झाल्या का, नाही सर, आमच्या झाल्या 1 मे पासून एक्झाम चालू झाल्या होत्या सर, ठीक आहे ना। मग 1 मे पासून तुमच्या एक्झाम चालू झाल्या, म्हणजे 8-9 दिवस थोडंसं लेट झालं होतं, ठीक आहे ना। मग सर आमचा रिझल्ट 8-9 दिवस लेट लागेल का, म्हणजे 22 जूनला आज आपलं 3rd वीक संपतंय, मग आता 8 दिवस बरोबर लेट चालेल का, असं आम्ही कॅल्क्युलेशन पकडू का। अरे नाही 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 नाही, कारण तुम्हाला सर्वांना माहिती आहे की या वेळेस तुमचं एक अंदर की बात बताता मेरे प्यारे दोस्तों, बघा बेटा, सिंपलची गोष्ट आहे, तुमचा रिझल्ट रेडी आहे। आरएससी सेंटर आणि आरआरएससी सेंटर केव्हाचे बंद झाले, आरएससी सेंटर जे असतात ना, ज्या ठिकाणी तुमचे पेपर चेक केले जातात आणि पाठवले जातात, हे केव्हाचे बंद झाले, केव्हाचे डायरेक्टली, म्हणजे तुमचे पेपर चेक होऊन केव्हाचे सबमिट झालेले, तुमचे मार्क्स सुद्धा फिलअप करून झालेले आहे, ऑलमोस्ट फिनिश झालेले सर्व जे टास्क आहे ना। कारण बघा कसं असतं माहिती का, आरएससी सेंटर वाले आमचे शिक्षक लोक, त्यानंतर मार्क्स फिलअप जे करतात ना, ते पण आहे थोडंसं कॉन्टॅक्ट मध्ये, म्हणजे झालेलं म्हणजे सर्व काम वगैरे, आम्हाला सुट्या झाल्या म्हणजे सध्या आता, ठीक आहे ना। तर विषय असा आहे की तुमचा रिझल्ट बनून रेडी आहे, मग सर आज का लागला नाही, कारण आज काय होतं माहिती का, 22 तारीखला मी हा व्हिडिओ शूट करतोय, तर 22 जूनला आज जे आपलं डी फार्मसीला तुम्हाला माहिती असेल की एक्झिट एक्झाम वगैरेवर, एक्झिट एंट्रन्स एक्झामवरती थोडंसं प्रश्न चालू होता, आज वेबिनार वगैरे होता, तर त्याच्या कामासाठी सर्व जो शिक्षकांचा स्टाफ आहे तो पूर्णच्या पूर्ण स्टाफ तिकडे होता। हे वेबिनार वगैरे सक्सेसफुली झालं, सर्व काही झालं, तर जवळपास आता 3 ते 4 दिवसात तुमचा रिझल्ट लागायला हवा असं मला वाटतं, ठीक आहे ना। रिझल्ट रेडी आहे, मी मेकॅनिकलच्या, आता कसं आहे, मी मेकॅनिकल ब्रांचची बिलॉंग करतो, तर मेकॅनिकलचा जर मी रिझल्ट विचारला ना, तर बऱ्यापैकी चांगला लागलेला आहे, ठीक आहे ना। रिझल्ट एकदम व्यवस्थित लागलेला आहे, फक्त फर्स्ट इयरला प्रॉब्लेम असा झाला की बरेचसे विद्यार्थी ना मेकॅनिकलमध्ये खूप जणांना म्हणजे
प्रॉब्लेम झाला बरं. आणि ईडीजी आणि एमपीआर हे भरपूर विद्यार्थी लटकले डायरेक्टली. बघा जे आहे ते जेन्युइन सांगतोय. आता बघा मी बाकीच्या ब्रांचेस सुद्धा सांगू शकला असतो, पण मला नाही माहिती ना त्या गोष्टी. ज्या गोष्टी माहिती आहे ते तुमच्यासोबत शेअर करतो. तर फर्स्ट इयरचा रिझल्ट थोडासा 19-20 लागलाय, पण हा सेकंड इयर थर्ड इयरचा बऱ्यापैकी चांगला रिझल्ट लागलेला आहे. तर काही काळजी करू नका. पेपर एकदम एकदम इझी चेक केले डायरेक्टली. जेवढे आपण जवळपास 7 ते 8 शिक्षकांना मी भेटलो, सर कसे चेक झाले पेपर. अरे म्हणे भाऊ लिहिलं असेल तर आम्ही मार्क दिले भाऊ, फक्त त्याने ऍटलीस्ट काही ना काही लिहिलं पाहिजे. पण जर त्याने लिहिलंच नाहीये तर काय मार्क देणार आहे म्हणे आम्ही त्याला. ठीक आहे ना. तर बऱ्यापैकी व्यवस्थित छानपैकी पेपर चेक झालेले. आणि आता ना एक सांगतो तुम्हाला, जे एक काळ असा होता 3 ते 4 वर्षापूर्वी का एकदम पेपर एकदम स्ट्रिक्ट चेक व्हायचे. हा सलील आहे काय नाही, डायग्राम थोडीशी वेगळी काढली का देखट मार्क, 1 मार्क कट, अर्धा मार्क कट, 1 मार्क कट, असं चालायचं. पण आता काय माहिती का, शिक्षक लोक खूप छान छान सुंदर सुंदर होऊन गेलेले. ठीक आहे ना. डायरेक्टली मार्क तुम्हाला देण्यात आलेले. तर काही काळजी करू नका. ठीक आहे ना. रिझल्ट तुमचा छानच बनला आणि हा अदर ब्रांचेसचा सुद्धा चांगलाच बनला असेल. काही काळजी करू नका. आणि हा एक सांगतो, पेपर तुम्ही लिहिले, पेपर चेक झाले, रिझल्ट बनला, मार्क सर्व झालेलं आहे, तर कशाला टेन्शन घेताय. आता जे होणार आहे तेच होणार आहे आता. ठीक आहे ना. त्यामुळे बघा अजून काही दिवस उरलेले आहेत, त्यामध्ये बिनधास्त मजा मारा. ठीक आहे ना. कारण बघा नवीन जे अकॅडमिक कॅलेंडर आहे ते आलेलं आहे आणि 15 जुलै पासून तुमचं कॉलेज सुरू होणार आहे. ठीक आहे ना. त्यामुळे बघा रिझल्टची डेट पण सांगून देतो. जवळपास मे बी ना लागला ना तर सोमवार मंगळवारी लागायचे चान्सेस आहे. कारण बघा रिझल्ट रेडी म्हटल्यावर मग ते वेळ का करताय, तर सोमवार किंवा मंगळवारी लागू शकतो. आणि जर नाही लागला तर मग 28 जून पर्यंत तुमचा रिझल्ट लागून जाईल. एकदम शुअर शॉर्ट सांगतो डायरेक्टली. ठीक आहे ना. कारण कसं असं माहिती का, आता हे जे शिक्षक लोक, हे जे स्टाफ होता हा बिझी होता वेबिनारमध्ये फार्मसीच्या एक्झिट एक्झामवर. ठीक आहे ना. भरपूर सारे रिकामी कामं चालू आहे. ठीक आहे ना. आणि तुम्हाला सर्वांना माहिती असेल की महाराष्ट्रामध्ये एक्झामच्या रिझल्ट बद्दल खूप जास्त प्रॉब्लेम चालू होता. ठीक आहे ना. आणि हा नीटचा रिझल्ट लवकर लागला, JEE मेन्सचा रिझल्ट लवकर लागला, ऍडव्हान्सचा सुद्धा लवकर लागला, त्यानंतर 10वी-12वीचे रिझल्ट सुद्धा लवकर लागले. म्हणजे जी डेडलाईन त्यांनी दिलेली होती ना, त्या डेडलाईनच्या अगोदरच सर्वांचे रिझल्ट पब्लिश झालेले. त्यामुळे काही काळजी करू नका. तुमचा रिझल्ट सुद्धा 28 जून किंवा त्या अगोदर लागून जाईल. मे बी सोमवार मंगळवारी थोडंसं होऊ शकतं काहीतरी, पण रिझल्ट रेडी आहे. आता हे आम्हाला सोमवार मंगळवारी समजेल की काय विषय काय नाही. एकदा त्यांना आम्ही कॉल बॅक करून बघू की सर सांगा ना सर डेट वगैरे काय नाही. ठीक आहे. तर टेन्शन घेऊ नका. बिनधास्त जे असेल ते क्लिअर तुम्हाला सांगून देईल. काही काळजी करू नका. आणि हो, सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की तुम्ही म्हणशाल की सर रिझल्टचं समजलं आम्हाला की 28 जूनच्या आसपास लागून जाईल किंवा मग सोमवार मंगळवारी लागू शकतो. लागू शकतो, चान्सेस थोडे थोडे आहे. कसे आहे सांगून देईल. रिझल्ट लागला, लिंक आपल्या ऍप्लिकेशनच्या मार्फत तुम्हाला देऊन देईल. आणि हो, तुम्हाला जर सर्वांना मेकॅनिकल ब्रांच असो, सिव्हिल ब्रांच असो किंवा अदर ब्रांचेसची असो, जर तुम्हाला अभ्यास ऑनलाईन क्लासेस जर तुम्हाला लावायचे असेल तर आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्या. विनीत ट्युटोरियल्स नावाचं आपलं ऍप्लिकेशन आहे, ज्यावर तुम्हाला रिझल्टची लिंक सुद्धा मिळून जाईल, अपडेट सुद्धा मिळून जाईल आणि फ्री ऑफ कॉस्ट बेटा, पैसे लागणार नाही. करून घ्या. तेवढा तुमचा मोठ्या भावाला सपोर्ट होऊन जाईल. ठीक आहे ना. चला. आणि पेपर कसे चेक झाले तुम्हाला सांगून दिलं. रिअल अबाउट म्हणजे एकदम रिअल कंडिशन सांगतो, एकदम बरोबर त्यांनी चेक केलेले. ठीक आहे ना. तर जास्त काही मार्क वगैरे कापलेले नाहीये. ठीक आहे ना. आणि विद्यार्थी काय झाला माहिती का, आता पेपरच लिहित नाही डायरेक्टली. म्हणजे तुम्हाला सांगतो 100 पैकी जवळपास 20 ते 30च पेपर असे निघताय म्हणे की जे आम्हाला वाटतं चेक केल्यानंतर की हा पेपर खूप चांगला होता बघ, खूप चांगला लिहिला या मुलाने असं. म्हणजे फक्त 20 to 30% विद्यार्थी चांगले पेपर लिहितात. आता असं का होतंय काय माहिती. आणि त्यांनी डिप्लोमा अजून कॉम्प्लिकेटेड नवीन नवीन गोष्टी ऍड केल्या पाहिजे, तर ते डिप्लोमा सोपं बनवत चाललंय. ठीक आहे. असो, आता भविष्यात काय होईल देव जाणे. पुढील सेमिस्टर चालू होणार तुमचं 15 जुलैपासून. अकॅडमिक कॅलेंडरवर मी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे, तो एकदा तुम्ही चेकआउट करून घ्या. आणि हो, कॉपी केस विद्यार्थ्यांची काय होणार सर, कॉपी केस झालेल्या विद्यार्थ्यांना तुम्हाला सर्वांना माहिती असेल की 7 जूनला त्या विद्यार्थ्यांना बोलवण्यात आलं होतं. ठीक आहे ना. म्हणजे 7 जूनला विद्यार्थी आणि त्याचे पॅरेंट्स या दोघांना बोलवण्यात आलं आणि त्यांना विचारण्यात आलं की काय रे बाबा तू कॉपी का केली होती, काय रिझन होतं, तुझ्याजवळ चीट सापडली, तुझ्या याच्या म्हणजे जे असेल कारण ते सापडले. आणि बरेचसे विद्यार्थी त्यामधून क्लीन चिट त्यांना मिळालेली आहे. एक आनंदाची गोष्ट सांगतो, ज्या विद्यार्थ्यांना 7 जूनला बोलवण्यात आलं होतं आणि ते घाबरताय की आम्ही फेल झालो, आमच्यावर कॉपी केस झाली, आता आमचं नुकसान झालं, आमचं करिअर संपलं, तर असं काहीच नाहीये. भरपूर विद्यार्थ्यांना जवळपास 70 to 80% विद्यार्थ्यांना क्लीन चिट मिळाली बेटा. क्लीन चिटचा अर्थ समजताय तुम्हाला. म्हणजे कसं असतं माहितीये का की काही विद्यार्थी खरंच त्यांनी कॉपी केलेली नसते, पण काही गोष्टींमुळे ते समजा सापडले जातात. ठीक आहे ना. समजा एखाद्या विद्यार्थ्याने बेंचवरून कॉपी फेकली, आता त्या भाऊला माहितीच नाही की आपल्या बेंचच्या खाली कॉपी. म्हणजे कसं असतं म्हणजे काही जण फसतात, काही जण फसवतात, काही जण करता कॉपी पण जाणून बुजून नाटके करतात. तर बघा भरपूर विद्यार्थ्यांना क्लीन चिट मिळालेली आहे. त्यांचा फक्त तो विषय, ज्या विषयाला बघा ज्या विषयामध्ये तुम्हाला तुमच्याकडे कॉपी सापडली होती, फक्त तोच विषय तुमचा बॅकलॉग ठेवण्यात आलेला आहे भरपूर जणांचा. आणि काही विद्यार्थ्यांनी जर तिथपर्यंत पेपर लिहिला असेल तर तो विद्यार्थी पास आहे म्हणा. येतंय का. म्हणजे ज्यावेळेस त्याचा पेपर जमा केला गेला त्याच्या अगोदर त्याने बऱ्यापैकी पेपर लिहिला असेल ना, तर तो विद्यार्थी पास पण आहे. आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांना त्या पेपरला फेल करण्यात आलेलं आहे. आणि हो, बरेचसे असे पण विद्यार्थी आहे की ज्या विद्यार्थ्यांना
ज्यांच्यावर कॉपी केस झाली त्यांना एका सेमिस्टरसाठी बॅन करण्यात आलेलं आहे. म्हणजे एक सेमिस्टरचे संपूर्ण पेपर त्यांना डबल द्यावे लागतील. ठीक आहे ना. चला असो, तर डिटेल ते रिझल्ट आल्यानंतर सर्व काही मी तुम्हाला सांगून देईल. त्यांचे रिझल्ट शो होणार नाही, ज्यांच्यावर कॉपी केस झालेले आहे त्यांचे रिझल्ट तुम्हाला शो होणार नाही. ते तुम्हाला इन्स्टिट्यूट लॉग इन मधून जाऊन चेक करावं लागतील. ठीक आहे ना. सर्व सांगेल, काहीच काळजी करू नका. फक्त आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, आपलं ऍप्लिकेशन विनीत ट्युटोरियल्स डाउनलोड करून घ्या आणि हो, नेक्स्ट पुढील सेमिस्टरचे भरपूर सारे ऑनलाईन क्लासेस आपल्या ऍप्लिकेशनवर अवेलेबल आहे. फ्री डेमो लेक्चर बघा, फ्री बघा. आवडलं माझं शिकवणं तरच कोर्सेस कंटिन्यू करा, नाही तर करू नका बेटा, काही प्रॉब्लेम नाहीये. कारण भरपूर विद्यार्थ्यांनी आपल्या ऍप्लिकेशनवरून शिकून आउट ऑफ मार्क सुद्धा काढलेले आहे. ठीक आहे ना. चला, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, काही काळजी करू नका. जशी डेट वगैरे आली, रिझल्ट लागला, आपल्या ऍप्लिकेशनच्या माध्यमातून, आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमचा हा मोठा भाऊ तुम्हाला सर्व काही सांगून देईल. आणि बघा प्लीज एक हात जोडून विनंती करतो बेटा, रोज येऊन युट्यूबवर सर्च करू नका MSBT समर 2024 रिझल्ट डेट. करू नका रे, लागीन तेव्हा लागीन रे, तोपर्यंत घरी बसा रे, आराम करा रे, एन्जॉय करा रे, पावसाचा आनंद घ्या, चहा प्या, भजे खा, मस्तपैकी मूवी बघा, आराम करा. ठीक आहे ना. कारण नेक्स्ट सेमिस्टर सुरू होणार आहे 15 जुलै पासून. मग लागायचं अभ्यासाला. बघा, एन्जॉयच्या वेळेस एन्जॉय आणि अभ्यासाच्या वेळेस अभ्यास. मग कशाला टेन्शन घेता यार मध्ये. ठीक आहे. चला, तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.